ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा दुसऱ्या पिढीपर्यंत। महाराष्ट्राच्या हितासाठी सोबत येणाऱ्यांचं स्वागतच आदित्य ठाकरेंचं विधान, तर युतीबाबत दोन भावांनीच बोललं पाहिजे, अमित ठाकरेंचं प्रत्युत्तर। ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा सुरू असतानाच नाशिकमध्ये शिवसैनिक आणि मनसैनिकांचं मनोमिलन। मनसेच्या कार्यालयातल्या पूजेला ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांची हजेरी, दोन्ही पक्षांच्या सैनिकांची गळाभेट। अकोल्यात जिल्हा नियोजन समितीच्या सभेत जोरदार राडा। आमदार रणधीर सावरकर आणि नितीन देशमुखांमध्ये वाद, शिवसेना उभाटा आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची। छत्रपती संभाजीनगरमध्येही ठाकरेंची शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते आले आमने सामने। उभाटाच्या क्या हुआ तेरा वादा आंदोलनादरम्यान दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी। समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण। लोकार्पणानंतर मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा समृद्धीवरून एकाच कारमधून प्रवास। समृद्धीवरनं प्रवास आता आणखी सुसाट। समृद्धी महामार्ग रेकॉर्ड ब्रेक वेळेत पूर्ण केला। आता शक्तीपीठ महामार्ग ही करू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार। शक्तीपीठ ही गेम चेंजर ठरेल, शिंदेंनी व्यक्त केला विश्वास। कैद्यांचं रेशन आणि दिवाळीच्या फराळातही पैसे खाल्ले। राजू शेट्टींचेही जालिंदर सुपेकरांवर गंभीर आरोप, तर पत्रक काढत सुपेकरांनी फेटाळले सर्व आरोप। मुंबईतील गोरेगावच्या गोकुळधाम सोसायटीमध्ये ईद निमित्त जनावरांच्या कत्तलीला स्थानिकांचा विरोध। विरोधानंतर कत्तलीची दिलेली परवानगी बीएमसीने केली रद्द। पुण्यातील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांमध्ये आढळला कोरोना विषाणू। नॅशनल केमिकल लॅबोरेटरीने दिली माहिती, कोरोना विषाणू आढळल्याने संसर्ग वाढण्याची शक्यता। राफेल जेटचा संपूर्ण ढाचा आता भारतातच तयार होणार। दसॉल्ट एव्हिएशन आणि TASL मध्ये महत्त्वाचे 4 करार। हैदराबादमध्ये उभारण्यात येणार अत्याधुनिक केंद्र।